साकी बाबा कदम प्रकरण 12। मारियानं इन्स्पेक्टर चॅटर्जींना सांगितलेली हकीकत भयानक तर होतीच, पण त्याबरोबर अद्भुतही। फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं मध्यवस्तीत बोनापार्ट पार्क जवळच्या एका आलिशान हॉटेलमध्ये एक गुंडांचा दादा राहत होता। त्याचं नाव पिंटो। हा पिंटो मोठा कल्पक होता। थोड्या भांडवलावर अफाट पैसा कमावण्याचे अनेक मार्ग त्यानं आजपर्यंत चोखाळले होते। वेश्यागृह, ब्लू फिल्म्स, थिएटर्स, लॅबलिंग, डान्स अशा प्रकारचे नाना धंदे केले, पण पोलिसांचा ससेमिरा काही चुकत नव्हता। तेव्हा त्यानं पॅरिस सोडलं आणि आल्प्स पर्वताच्या हिमांकित परिसरात मोठी जमीन विकत घेतली, सुंदर बंगला बांधला, शेती सुरू केली। पण पिंटोला हे शांततामय जीवन मृत्यूसारखं अचेतन व सत्वहीन वाटू लागलं। ज्या जीवनात साहस, धाडस, धोका नाही ते जीवनच नव्हे याचं प्रत्यंतर पिंटोला येऊ लागलं। याच वेळी दुसरं महायुद्ध संपलं होतं। दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात युद्धविरोधी अशी वृत्ती आपोआपच निर्माण झाली। बेचिराख झालेल्या युरोपभर पुनर्वसन झालं, सारं स्थिरस्थावर होऊ लागलं। आणि लोकांमध्ये ऐशारामी वृत्ती बळावू लागली। युद्ध नको, कुठल्या देशाशी वैर नको, निर्माण करावं, खावं प्यावं आणि मजा करावी, बस। आणि गेल्या दशकात या वृत्तीचा फैलाव इतका प्रचंड झाला की ऐहिक सुखाखेरीज पृथ्वीतलावर असीम सुख देणारी चीज नाही। संस्कृती, मानवता, बंधुभाव सर्व झूट आहे अशी ही विचारसरणी निर्माण झाली। तरुण पिढीत एक प्रकारची विफल मनोवृत्ती जोपासू लागावी, खावं प्यावं आणि मजा करावी, बस। पिण्याचं प्रमाण प्रौढांबरोबरच अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्येही फैलावलं, पण शाळा कॉलेजात मद्यप्राशन करून जाणे शक्य नव्हतं, म्हणून अनेक प्रकारच्या गुंगीच्या व मादक कैफ देणाऱ्या गोळ्यांची निर्मिती होऊ लागली। शांततामय जीवनाला कंटाळलेल्या पिंटोनं आपल्या कल्पनेनं अफू, साखर आणि गुलकंदासारखा मुरब्बा यांच्या सहाय्याने रोझाफिन नावाची गोळी बनवली। ही चिकट गोळी टाळ्याला चिकटवून सोडली की ती 3-4 तासांपर्यंत हळूहळू विरघळत राही आणि मंद असा मादक कैफ प्रसवत असे। विशेषतः विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ही रोझाफिन फारच आवडू लागली। त्याचं एक कारण म्हणजे ती वहावायला अगदीच सोपी, शिवाय अतिशय प्रभावी गुलकंदाचा सुवास असल्यानं कुणालाही संशय यायचा कारण नव्हतं। या रोझाफिनला लागणारा अफूचा तुटवडा मात्र पिंटोला जाणवू लागला। मग त्यानं आपल्या एजंटांचं जाळं पसरवलं। अफूची निर्मिती करणारे पूर्वेकडील देश, चीन, जपान, इंडोनेशिया, भारत आणि विशेषतः नेपाळ या देशांत आपले एजंट धाडण्याची एक प्रचंड आंतरराष्ट्रीय टोळीच त्यानं निर्माण केली। या टोळीत तरुण तसेच तरुणीही होत्या। कोण चित्रकार म्हणून गेले, तर कोणी प्रवासी म्हणून पसरले, तर कोणी सर्कसपटू म्हणून। अँटोनियो आणि मारिया हे पिंटोचेच एजंट, पण या दोघांत सूक्ष्म अशी मतभेदाची रेषा नकळत उमटली जात होती। मारियाला प्रथम वाटलं की अँटो हा खरंच धाडसी तरुण आहे, पण लवकरच तिला कळून आलं की तो व्यसनी आणि नीतिभ्रष्ट आहे। अफूचा वापर करताना अनेक लोकांना त्यांना जिंकावं लागे, कुणाला अमाप पैसे देऊन, कुणाला स्तुती करून, तर कुणाला मारियाशी सलगी करायला देऊन।
आणि मारियाचा विरोध असे तो नेमका या शेवटच्या गोष्टीला. पैसा मिळतो म्हणून स्वतः वेश्या बनायला ती तयार नव्हती. आताशी तिला अँटोनियाच्या या वृत्तीची उबग आली होती. अँटो तिच्या मनातून संपूर्णतः उतरला. क्रूर गुन्हेगार लोकांत मिसळणं वावरणं तिला अगदीच रुचेना. मग हळूहळू खटके उडायला प्रारंभ झाला. मारियानं पिंटोला कळवलं, माझं नाव तुझ्या यादीतून कमी करून टाक. मला यापुढे ते काम जमणार नाही. पिंटोनं तिला जादा काही न विचारता सुटी दिली. पण अँटो मात्र तिला सोडायला तयार होईना. मारियाच्या मादक सौंदर्याच्या माध्यमानं त्याला अशक्य अशा ठिकाणी सहज सुलभ प्रवेश मिळू शकत होता आणि कार्यभाग उरकायला कठीण भासत नव्हतं. मारिया आणि अँटोनिओ यांचा तसा संबंध आला होता की नाही कोण जाणे, पण आताशी मारिया त्याला स्पर्श देखील करू देत नव्हती. त्या रात्री अँटोनियोनं बरीच झोकली आणि मारियाला जवळ बोलावलं, पण ती त्याच्या जवळ यायला तयार नव्हती. ती उद्वेगानं म्हणाली, तुला फारच तल्लफ आली असेल तर कलकत्त्यात वेश्यांना काही तोटा नाही, जा. आणि या तिच्या उद्गारानं तो संतापला आणि त्यानं झोपल्या ठिकाणी तिच्यावर झेप घेतली आणि तिला नग्न केलं. आणि पण मारिया ओरडतच राहिली. संतापाच्या भरात अँटोनियोनं तिच्यावर चाकू उगारला आणि त्याच वेळी श्यामनं येऊन तिला वाचवलं होतं. ही सारी हकीकत ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर चटर्जींनी सिगारेट शिलगावली. सारा प्रकार खरोखरच अद्भुतरम्य आणि भयानकही होता. त्यांनी मारियाला विचारलं, पण ही खरेदी केलेली अफू अँटो ठेवतो तरी कुठं? एक झुरका घेऊन झाल्यावर त्यांनी विचारलं, कुणाला कल्पना करता येणार नाही अशा ठिकाणी. म्हणजेच कुठं ते सांगा ना. वाघ सिंहाच्या पिंजऱ्याखाली कप्पे आहेत. त्या कप्प्यात आता देखील त्यानं परवा खरेदी केलेली 85,000ची अफू मिळेल. वाघ सिंहाच्या पिंजऱ्याखाली? हो, पण तीच जागा का निवडली त्यानं? सहसा वाघ सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जायला कोणी धजत नाही, पण त्या पिंजऱ्याखाली हे पेटारे तयार केले कोणी? तोही अँटोच्या योजनाबद्ध कल्पनेचाच एक भाग आहे. केजबॉय पट्टन याला खूप पैसे देऊन त्यानं सामील करून घेतलं होतं. आयसी. आणखी त्याची स्टॉक ठेवण्याची ठिकाणं. सर्कशीत काही काळ मोटार उडविण्याचे प्रयोग अँटो करीत होता. सध्या ती मोटार नादुरुस्त आहे. तिच्या गाद्यांमध्येही तो अफूनी चरस लपवून ठेवत असे. थँक्स मारिया, तुझे आभार मानावेत तितके थोडे आहेत. सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून आम्हाला अशा आंतरराष्ट्रीय टोळीबाबत विचारणा झाली होती. आम्ही कसून तपास करीत होतो. अनायासे तू क्लू दिला आहेस. पण मारिया, तू इतके दिवस ही हकीकत रामय्या व अच्युतन यांच्यापासून लपवून का ठेवलीस? मला अँटो त्यावेळी इतका त्रास देत नव्हता. शिवाय त्याच्या स्वभावात कालांतरानं बदल घडेल अशी मला आशा वाटत होती. शेवटी ती फोल ठरली झालं. ठीक मारिया, आता आम्हाला विलंब करून उपयोगाचं नाही. चल. मारियानं इन्स्पेक्टरना अफू चरस यांचे अँटोनं लपवून ठेवलेले साठे दाखवून दिले. केजबॉय पट्टनला कुणकुण लागताच तो फरारी झाला होता. लक्षावधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
वृत्तपत्रातून या बातम्या ठळक अक्षरात प्रसिद्ध केल्या गेल्या. अँटोनियोवर 2 वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले. एक मारियाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि दुसरा मादक पदार्थांचा प्रचंड साठा बेकायदेशीररित्या बाळगल्याबद्दल. सर्कस रंगूनला निघण्याच्या ऐनवेळी ही अचानक आफत सर्कसवर ओढवली होती. प्रोप्रायटर रामय्यांना समाधान एवढंच वाटलं की कारण नसताना आपणाला या प्रकरणात गोवलं नाही याचं. पण अँटोनियोसारखा महाकारस्थानी माणूस सर्कसमधून विनासायास निघून गेला ही दुसरी समाधानाची गोष्ट आहे. यापुढं सर्कशीत सामील करून घेताना प्रत्येक खेळाडूची आणि कसरतपटूची कसून चौकशी केल्याविना त्याला सर्कशीत प्रवेश द्यायचा नाही असं त्यांनी ठरवून टाकलं. मारियाला सर्कशीत ठेवायचं की नाही हा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा बैठक भरली. प्रोप्रायटर रामय्या, नंदिनीताई, अच्युतन आणि श्याम. प्रोप्रायटर रामय्या म्हणाले, न जाणे उद्याही हाच व्यवसाय पुढे चालू ठेवील आणि आपण ज्या ज्या देशात जाऊ तिथल्या पोलिसांची आपल्यावर करडी नजर राहायची. तेव्हा तिला नोटीस द्यावी. हे बरं. तुला काय वाटतं नंदिनी? मला काय वाटतं हे सांगण्याआधी श्यामला काय वाटतंय विचारा. त्याला काहीतरी या बाबतीत सांगायचं दिसतं. बोल, तू सांग श्याम, काय वाटतं तुला? मला वाटतं मारियाला सर्कशीतून काढू नये. का? प्रोप्रायटर रामय्या म्हणाले. एकतर तिच्यासारखी कौशल्याची कामं करणारी दुसरी विदेशी तरुणी सहजासहजी मिळणार नाही. दुसरी गोष्ट, मारियाला त्या अपूच्या व्यवसायाबद्दल आस्था उरलेली नाही. कशावरून म्हणतेस? अच्युतननी पृच्छा केली. तसं असतं तर तिनं पिंटोला आपणाला मुक्त करावं असं कळवलंच नसतं. शिवाय अँटो पोलिसांना सापडल्यावर तिला त्या साठा केलेल्या अफूचा स्वतः अपहार करून घेऊन पैसे कमवता आले असते. पण ही एकटी देखणी तरुणी, हिच्या चालीरीती भिन्न. आम्हाला वाटलं होतं अँटोशी ती समझोता करून पुढं मागं शांततेनं जीवन कंठेल. पण यापुढं तिला एकटी कशी राहू द्यायची? तिला एकटीला राहू द्यायचं म्हणजे तंबूखाली जिवंत ठिणगी ठेवल्यासारखं नाही व्हायचं? हसून श्याम म्हणाला, शंका रास्त आहे, पण तिचा मनावर तसा ताबाही आहे. नाहीतर त्या अफूच्या व्यवसायात इतके लोक सान्निध्यात येऊन देखील तिचा तोल कुठं गेला नाही. ठीक, तू म्हणतोस तर तिला राहू दे, पण तिच्यासोबत चाकूफेक, मृत्यूगोल आणि निशाणबाजी करायला जोडीदार कोण? मी करीन ते काम. श्याम चटकन उद्गारला. बघ नंतर माघार घेशील. एकत्र काम करताना काय होतं आहे ना ठाऊक? अच्युतन म्हणाले. काय होतं? भाबडेपणानं श्यामनं विचारलं. ते नंदिनीला विचार. हसत हसत प्रोप्रायटर रामय्या म्हणाले, काही नाही रे श्याम, ती तुझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठी आहे. तसं काही घडायचं नाही. माझा आत्मविश्वास आहे आणि तसं काही घडलंच तर साकी आहेच तुला खेचायला. या नंदिनीताईंच्या विनोदावर सारेजण हसले. मारिया सर्कशीत राहणं सर्वानुमते मान्य करण्यात आलं. एव्हाना साऱ्या कलकत्ता शहराला मारिया परिचित झाली होती. आंतरराष्ट्रीय अफूच्या चोरट्या व्यापारासंबंधी माहिती देणारी ही अजब स्त्री रेड इंडियन सर्कसमध्ये आहे असं समजल्यानं सर्कसला त्या दिवसापासून तुफान गर्दी उसळू लागली. प्रोप्रायटर रामय्यांच्या उत्पन्नात अफाट भर पडू लागली. रोज
2-3 खेळ करूनही गर्दी हटेना. सर्कसचा मुक्काम 1 आठवड्यानं वाढवणं भाग पडलं. शिवाय अच्युतांना अख्ख्या बोटीचं रिझर्वेशन हवं होतं. तेही मुदतीत मिळू शकलं नव्हतं. पुढे हवं ते रिझर्वेशन मिळालं. सर्कस रंगूनला जायची तयारी सुरू झाली आणि त्याच सुमारास अँटोवरचा खुनाचा प्रयत्नाचा खटला सेशन कोर्टात प्राथमिक चौकशीनंतर धाडण्यात आला होता. पोलिसांना सर्कस रंगूनला जाणार ही कुणकुण लागलीच होती. मग सेशन कोर्टात जबाबासाठी मारिया आणि श्याम हे मिळणार कसे? हे दोघे तर महत्त्वाचे साक्षीदार. शेवटी इन्स्पेक्टर चटर्जींनी मारिया आणि श्याम या दोघांनी अँटोच्या खटल्यात साक्षी दिल्याशिवाय भारत सोडू नये अशा आशयाचं सेशन कोर्टाचं समन्स दोघांवर बजावलं. ही घटना मात्र रामय्यांना आपत्तीप्रमाणे वाटली. कारण श्याम आताशी सर्कसमध्ये इतका एकरूप झाला होता की श्यामशिवाय सर्कस म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असा प्रकार होता. एक तर अँटो गेल्यामुळे सर्कशीतली चित्तथरारक कामं करण्याला दुसरा कोणी शिल्लक नव्हता आणि आता श्याम मागं राहिला की जनावरांचे खेळ घेणार कोण? आणि जनावरांचे खेळ नाहीत म्हटल्यावर सर्कशीला खास असं आकर्षण कोणतं शिल्लक राहणार? पण आलेल्या परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. तथापि श्यामनं लवकरात लवकर आपली जबानी संपवावी, मारियाचीही साक्ष अविलंब व्हावी व त्या दोघांनी नंतर परस्पर विमानानं रंगूनला यावं अशा सूचना देण्यात आल्या अन तशी व्यवस्थाही करण्यात आली. केसचं काम संपेपर्यंत मारिया आणि श्याम यांची कलकत्त्यात विलिंग्डन हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था झाली. पण ही व्यवस्था सर्वांना संमत झाली तरी साकीला मात्र पसंत नव्हती. कारण उघड होतं श्याम आणि मारिया काही काळ एके ठिकाणी एकांतात घालवणार. मारिया म्हणजे पेटती ठिणगी. साकीनंही मागं राहण्याचा अट्टहास केला. पण आता मात्र प्रोप्रायटर रामय्या संतापले. साकीला ते म्हणाले, मग असं करा, सर्वच जण इथं राहा, मी मोकळा तंबू आणि जनावरांचे पेटारे घेऊन जातो. तसं नाही सर, मला चिंता वाटते. कुणाची? श्यामची? साकी काही बोलली नाही. पुतळ्यासारखी निश्चल. बोल, कुणाची भीती वाटते? मारियाची? हो, तिच्या संगतीत श्यामला राहायला परवानगी देऊ नये. हो, आत्ता समजलो. बरं, दोघांना वेगवेगळ्या हॉटेलात ठेवू मग तर चालेल? असून ते म्हणाले, चालेल. पण त्या दोघांनी मनात आणलं तर आपल्या अपरोक्ष ते एकमेकांना भेटू शकणार नाहीत असं वाटतं तुला? अगं वेडे, अशा तुझ्या वागण्यानं त्यांच्या मनात निष्कारण तू तसले विचार निर्माण करशील. त्या दिवसापासून मारिया सारखी श्याम श्याम करते आहे. त्याच्याशी किती सलगी दाखवते आहे. त्या दिवसापासून म्हणजे कोणत्या? त्यानं तिला अँटोपासून वाचवलेल्या दिवसापासून. ते साहजिकच आहे. तो तिचा रक्षणकर्ता ठरला. तो ठरला ते ठीक झालं. मात्र ती आता माझी संहारकर्ती ठरू नये. शेवटी बायका त्या बायकाच, मग ती कुठलीही असो. साकी श्याम असा लेचापेचा नाही. त्याचा स्वभाव लोण्यासारखा सॉफ्ट असला तरी तो खंबीर. आहे. पण ते सॉफ्ट लोणीच ठिणगीच्या सहवासाने वितळेल असं वाटतंय मला. जा जा, आता तसं काही घडायचं नाही. आत्मविश्वास आहे माझा. प्रोप्रायटर रामय्यांनी साकीला बळेबळेच घालवून दिले. साकीची भीती काही अनाठाई नव्हती. सोनेरी केसांची, लाल गुलाबी वर्णाची आणि निळ्या डोळ्यांची मारिया तारुण्यानं मुसमुसलेली होती.
चाकूफेकीच्या वेळी ती स्विमिंग सूटसारखा ड्रेस करून यायची. रोज आणि कटिभाग तेवढा आवृत्त असायचा. तिचे गोरेपान, गोंडस हात, रेखीव मांड्या, पोटऱ्या पाहून असंख्य प्रेक्षक जिवल्या चाटत असायचे. तसा मारियाचा अवतार काहीसा सेक्सी असायचा आणि अशी मारिया आणि श्याम एका खोलीत निमूटपणे काही रात्र शांततेने काढतील हे काही खरं नाही असं साकीला एकसारखं वाटू लागलं. पण इलाज नव्हता. प्रोप्रायटर रामय्यांनी तिची सारी भीती हसण्यावरी घालवली होती. साकी हिरमुसली होऊन आपल्या तंबूवर परतली. श्याम आपल्याला कलकत्त्यात लागणारे कपडे बाजूला काढून ठेवत होता. तिला पाहताच तो म्हणाला, साकी, कुठं होतीस? कुठं गेली होतीस? मरायला. हातातले कपडे तसेच धरून तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला, वेडबीड लागले की काय तुला? लागलं नाही, पण लागायची पाळी मात्र येण्याची लक्षणे आहेत. साकी, काय प्रकार आहे? सरळ सरळ सांग बघू. तुला सांगून काही फायदा नाही. म्हणजे सांगण्यासारखं काही तरी आहे, पण ते ऐकायची मात्र माझी लायकी नाही असं ना? मला सांग, तू एक वचन देशील? कसलं ते सांगितल्याशिवाय नाही का? मी न सांगता देखील एखादं वचन देण्याची तुझी तयारी नाही? तसं नव्हे ग. वचन घेशील आणि उद्या म्हणशील माझ्याशी लग्न करू नकोस. ते मान्य करावं मी? तिची गंमत करण्याच्या हेतूनं श्याम म्हणाला. पण साकीला ते शब्द असह्य झाले. ती धावली आणि श्यामला जाऊन कडकडून बिलगली. अगं, असं काय हे? दिवसाढवळ्या कोणीतरी बघेल ना? साकीचे डोळे भरले होते. त्याच्या छातीवर डोकं टेकवून ती म्हणाली, असं का बोललास सांगा? असं म्हणजे कसं? मी तुझ्याकडून असलं वचन घेईनसं का वाटलं तुला? सहज म्हणून म्हणालो. श्याम, तू जपून राहा कलकत्त्यात. का? कोणाची भीती वाटते तुला? पण साकीनं मारियाचं नाव मात्र घेतलं नाही. ती फक्त बराच वेळ स्फुंदत राहिली. चल, आपण जरा टॅक्सीतून फिरून येऊ असं म्हणून श्याम तिच्यासोबत बाहेर पडला. प्रकरण 12 येथे समाप्त. साकी, बाबा कदम.